सगळ्यांना नमस्कार माझा. मी पॅरिसची पोरगी, पॅरिसला आलेली. हॅलो. तर आम्ही आले आहोत आता इकडे. गेस करा, इथे खूप गर्दी आहे, खूप छान जागा आहे. अँड वी आर इन पॅरिस बिकॉज आम्ही आलो आहे ऑलिम्पिक्स बघायला. उद्या आपली इंडियाची मॅच आहे आणि वी आर सुपर एक्सायटेड. मी शब्दात नाही वर्णवू शकत की आम्ही किती एक्सायटेड आहोत या गोष्टीसाठी. सो या, लुकिंग फॉरवर्ड. से हाय. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. सो प्लीज सगळ्यांनी मला खूप खूप साथ द्या, शेअर करा, सबस्क्राईब करा. अँड नाव आय विल बी मोर फ्रिक्वेंट, ॲटलीस्ट वन्स इन अ वीक. आय विल टेल यू वेअर आय वेंट आणि मी सांगेन तुम्हाला की मी काय केलं. तर आता आपण सध्या फर्स्ट चाललो आहे फॅन झोनमध्ये. तर इकडे बिकॉज देर आर पॅरिस ऑलिम्पिक्स, त्या लोकांनी फॅन झोन्स क्रिएट केलेत. ज्यांनी तिकीट नाही काढलं किंवा ज्यांना लिटरली हे वाटतंय की थोडंसं तिकीट एक्सपेन्सिव्ह आहे किंवा काय, तर त्यांना इथे फ्री स्पेसेस ओपन केलेत आणि त्या फ्री स्पेसेसमध्ये यू कॅन गो, यू कॅन एन्जॉय असं ओव्हरऑल आहे. सो मी फक्त आता फॅन झोनमध्ये जायचा रोड चेक करते अँड आय विल शो यू गाईज फर्दर. इकडे आम्ही फॅन झोनमध्ये आहोत. हा माझा मित्र मेहदी, जो मला इकडे सगळं गाईड करतो, हेल्प करतो आणि आम्ही 8 वर्षापासून फ्रेंड्स आहे. आणि हा आता आम्ही चाललो दुसऱ्या ठिकाणी. लेट्स सी व्हॉट्स नेक्स्ट इन आवर प्रोग्राम. आता आपण जाणार आहोत इंडिया हाऊसला. अँड आय एम रिअली वेटिंग टू सी हू ऑल आय मीट ॲट द इंडिया हाऊस. आय एम लुकिंग फॉरवर्ड. देर इज अ कॉन्सर्ट, देर आर सो मेनी थिंग्स. तर मी खरंच वेट करते की मला कधी बघायला मिळेल. लुकिंग फॉरवर्ड. त्याचं इंडिया हाऊसचं तिकीट €5 पर पर्सन आहे आणि त्याची बुकिंग ऑनलाईन होते. सो इट्स क्वाईट कन्व्हिनियंट. ऑनलाईन बुकिंग करायची आणि तिथे जायचं. सो इट्स व्हेरी इझी. फक्त आय थिंक वॉक आहे थोडं स्टेशनपासून, बट आय विल टेल यू इफ देर इज अ कनेक्टिव्हिटी. तर आम्हाला काय कसं जायला मिळतं, 1 किलोमीटर आहे वॉक. तर बघू. आता मी आलेली आहे इंडिया हाऊसमध्ये. आय डोंट हॅव वर्ड्स टू से. सगळं इतकं सुंदर आहे आणि इथे समहाव इट इज एअर कंडिशन आणि हवा पण आहे. सो आय एम रिअली फिलिंग नाईस. सीट सो मच स्वेटी. पण आता खूप बरं वाटते. हवा आली आहे इकडे कुठेतरी. बस रिअली रिअली हेल्प. द वेदर वॉज नॉट सपोर्टिंग ॲट ऑल.
आणि पॅरिसला आलो की आयफेल टावरला आल्याशिवाय ती विजिट अधुरी. तर ही रात्र आम्ही एंड केली आयफेल टावरच्या इकडे. आयफेल टावरचं ग्लिटर बघून. प्रत्येक तासाला हे ग्लिटर होतं, तर आम्ही त्या टायमिंगला गेलो आणि आम्हाला हे ग्लिटर दिसलं. डे 2 गुड मॉर्निंग. आणि हा खूप सुंदर असा ब्रेकफास्टचा स्प्रेड आहे. बघून खूप बरं वाटलं, कारण दिवस खूप बिझी असणार आहे, हेक्टिक असणार आहे. तर चांगल्या ब्रेकफास्टनी स्टार्ट केलं तर मग दिवसच वेगळा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला फक्त दाखवते की इकडे हा फॉरेनचा ब्रेकफास्ट कसा असतो. आणि शुअरली म्हणजे आपला उपमा, पोहे, वडे ते सगळं नाही, पण हे एकदमच असं हॅम आणि चीज आणि असं सगळं असतं. ओके, गुड मॉर्निंग सर्वांना. आता परत मी आली आहे. अँड नाव वी आर गोइंग ॲक्च्युअली टू द मोस्ट अवेटेड इंडियाची मॅच. आणि आता मी स्टेशनवर आहे. स्टेशनवरती इफ हे इंडिया असतं आणि जर इकडे इंडियामध्ये ऑलिम्पिक्स असते तर हे स्टेशन असं एकदम फुल असतं. पण समहाव इकडे असं काही नाही आहे. इट्स ऑल नॉर्मल. अँड आय थिंक इट्स बिकॉज फुटबॉल आणि त्या सगळ्या मॅचेस मार्सेलला, लिलला आहेत, तर त्याच्यामुळे पॅरिसमध्ये चांगलं आहे. म्हणजे एवढं क्राऊडेड पण नाही आहे. म्हणजे जसं असं वाटलं की एकदम रोड्सवरती गडबड असेल, काय असेल, तर तसं काही नाही आहे. सो जस्ट वेट अँड वॉच. मी स्टेडियममध्ये जाईन. वी आर वेटिंग फॉर ट्रेन आता ऑलमोस्ट एक 10-12 मिनिटात आहे. तर त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ. पण गरमी, अशी गरमी मी कधीच नाही बघितलेली. आय मीन आय एम हिअर सिन्स 4-5 years नाव इन युरोप, पण ही एक्सेप्शनल गरमी आहे. म्हणजे खरंच वाईट वाटतंय मला. अशा गरमीमध्ये फिरायला लागते सगळीकडे. सो भेटू. आता मॅच सुटली तर जरा दाखवते मी तुम्हाला मॅच सुटल्याचा. खरं सांगू, एवढं गरम होते ना. मेकअपची बँड वाजली आहे. सगळं एकदम बेकार अवस्था आहे. हे बिचारे काका मस्त बिअर पीत बसले. आम्हाला तर ते पण नाही. आम्ही जस्ट एक फॅन्टा आणि कोक पिलं आणि नाव वी वॉन्ट कोल्ड वॉटर. आणि आता ह्याच्या पुढे आम्ही बघतोय कसं जायचंय. वी आर फिगरिंग आउट. आता आम्ही जाणार आहोत लादे फॉन्सला. इकडे एक छान मॉल आहे आणि त्या मॉलमध्ये थोडं काहीतरी खाऊ, कारण इथे आता काही खायला बसलं तर इट विल बी टू क्राऊडेड आणि आम्हाला नीट शांतपणे जेवता पण नाही येणार. आमची बस बेल्जियमला जाण्यासाठी संध्याकाळची आहे. सो आय विल कीप यू पोस्टेड अबाउट हाऊ माय डिनर सॉरी लंच वॉज. बेकार अवस्थेत मी स्टील वॉकिंग. अजून 1 किलोमीटर वॉक करायचं आहे. सो स्टे ट्यून. बिकॉज आय एम मुंबई पोलीस डॉटर, दिस इज फ्रान्स पोलीस अँड दे आर डुईंग रिअली गुड जॉब हिअर वेन एव्हर आय सी देम ऑन ड्युटी. सिरियसली त्यांचं काम खूप महत्त्वाचं आणि मोठं आहे.
खूप खूप शिस्तीदार आणि खूप शिस्त असते सगळ्यांना. सो इकडे जे जे जुन्या मॅचेस झालेल्या होत्या सगळं होतं त्याचं हिस्टॉरिक वॉल, अशी ही टाइमलाईन वाली वॉल बनवली आहे. ही 1924 ची लेडीज टीम आहे. ऑल दिस इज रिअली कमेंडेबल. 1924 Palace Olympic, yes. And still we have a lot to walk, so long walk is pending. आणि ही टिपिकल मॅचची आफ्टर गर्दी, सगळ्यांना एकत्र सुटून घरी जायचं असतं. सो आता ही गर्दी बघा. आणि आता आम्ही जेवायला बसलोय कारण आम्ही मॅच बघायला गेलेलो, तर आमचा लंच टाईम आता ऑलमोस्ट 5:30ला झालेला आहे. अँड लेट्स ईट समथिंग बिकॉज इथून पुढे आम्हाला बस आहे, तर मग बसने जायचं आहे. आणि असा माझा अवतार आहे. आणि ही एक छोटीशी क्यूटशी मुलगी आलेली आहे माझ्या व्हिडिओमध्ये, आणि ती माझ्याशी फ्रेंड्समध्ये गप्पा मारायला लागली. थोडंफार फ्रेंड्स मला पण येतात, तर मी त्याच्याशी बोलली तर ती खूप हे करते की शी इज व्हेरी हॅपी टू सी मी. तर तेच एक वाईब असली पाहिजे, एक वाईब असली पाहिजे जी म्हणजे भाषा न येता काही न येता यू शुड कनेक्ट टू द पीपल यू आर अराउंड. तर हेच झालं पाहिजे लाईफमध्ये. सो चला तर खाऊया मग. आय एम व्हेरी हंग्री. जेवून घेतो. हालत खराब आहे. ऑलिम्पिकचं रिटर्न गिफ्ट बहुतेक आम्हाला भरपूर दिवसांची टॅनिंग हे मिळालेली आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. ऑलराईट, सो ऑलमोस्ट बघा मागे कोण बसले. सो ऑलमोस्ट आता असं टुवर्ड्स द एंड ऑफ द जर्नी आहे. वी केम येस्टरडे नाईट टू पॅरिस. अनबिलिव्हेबल होतं, खूप गरमी होती, सगळं होतं. पण इच्छा एक होती की मी आणि जयननी बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचं होतं. मी तुम्हाला एक फ्लॅशबॅक आहे इकडे. तर जेव्हा मी ऑलमोस्ट 2017ला का 18ला फर्स्ट टाईम जेव्हा अनाऊन्स केलेलं की पॅरिसला ऑलिम्पिक होतील या 2024च्या, तेव्हा पण आयफेल टावरच्या जवळ असं ते ऑलिम्पिकचे सर्कल्स ठेवलेले आणि सगळं तिथे एक छोटंसं सेलिब्रेशन होतं. तर तिकडे मी जयंतला प्रॉमिस केलेलं की जेव्हा पण इकडे ऑलिम्पिक्स होतील, वेरेवर वी आर वी विल कम टू दिस ऑलिम्पिक्स. आणि आय वॉज नॉट दॅट फार, म्हणजे मी एवढी लांब नव्हती. देवाच्या कृपेने मी बेल्जियमलाच होती. सो आम्हाला येणं सोपं राहिलं, पण आम्ही आलो. आणि विथ ऑल द हसल, म्हणजे तिकिटांचा प्रश्न होता किंवा अजून काय हे होतं, राहणं कसं, इकडे लोक कसं, म्हणजे ऑब्व्हियसली लोक जास्ती असतात जेव्हा ऑलिम्पिक असतं तेव्हा. तर ते सगळे फॅक्टर्स प्लस ऑफिस, सुट्टी, सगळं मॅनेज झालं आणि समहाव वी मेड इट. आता आम्ही चाललो आहे घरी. सो आय विल एंड दिस व्लॉग. अँड खूप आभार तुम्ही व्लॉग बघितला. आणि माझी एक खूप इनोसेंट इच्छा की तुम्ही सगळ्यांनी मी जिथे राहते, मी जिथे आजूबाजूला इंटरॅक्ट करते, माझ्या लाईफमध्ये काय चॅलेंजेस येतात ते तुमच्यापर्यंत पोचवायचं. प्लस ऑब्व्हियसली तुम्हाला एक मराठी मुलगी जेव्हा देशाच्या बाहेर असते तेव्हा कसं हे असतं, तर ते सगळं एक समराईज करायचं होतं मला. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पॅरिसची पोरगी. बाय बाय.